ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि ज्या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणावर आत्तापर्यंत हुकूमत गाजवली होती, त्या शिवसेना पक्षाला पुन्हा एकदा भीषण आणि ऐतिहासिक पक्षफुटीचा सामना करावा लागतोय। 6 खासदार आता फुटले आहेत। ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय उर्फ बंडू जाधव हे आता शिंदे सेनेत प्रवेश करतील। एवढंच नाही तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली जाहीर भूमिका स्पष्ट केली आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जात असल्याचं जाहीर केलंय। तर नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट व्हिडिओ जारी करून आपण ठाकरे सेनेला रामराम ठोकल्याचं सांगितलं आहे। लवकरच या 6 खासदारांचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। शिवसेनेच्या इतिहासातील हे काही बंड पहिलं नव्हतं, पण तुम्हाला माहिती आहे का, शिवसेनेच्या इतिहासात एकदा तर असं बंड झालं होतं ज्यामध्ये चक्क शिवसेना स्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता। आज आपण या ताज्या राजकीय भूकंपाच्या निमित्ताने शिवसेनेला मुळापासून हादरवून टाकणाऱ्या आणि पक्षात भगदाड पाडणाऱ्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंडाची इनसाइड स्टोरी समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। शिवसेनेला बंडाचा अनुभव अजिबात नवीन नाहीये। आजपासून जवळपास 60 वर्षापूर्वी म्हणजेच 1966 साली स्थापन झालेल्या शिवसेनेत अवघ्या वर्षभरातच पहिलं बंड पाहायला मिळालं होतं आणि ते बंड केलं होतं बळवंत मंत्री यांनी। ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी आपल्या जय महाराष्ट्र हा शिवसेनेचा नावाचा इतिहास या पुस्तकात शिवसेनेतल्या पहिल्या बंडखोर आवाजाचे अत्यंत हुबेहूब वर्णन केलं आहे। अकोलकरांच्या माहितीनुसार 1966 मध्ये जेव्हा शिवसेना उभी राहिली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेते म्हणून बळवंत मंत्री यांच्याकडेच पाहिलं जात होतं। आज आपण ज्या मनोहर जोशी किंवा दत्ताजी साळवी यांना मोठे नेते मानतो, ती मंडळी तर 1967च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत आली होती। त्या सुरुवातीच्या काळात शिवसेनेत बाळासाहेबांचा शब्द हाच अंतिम प्रमाण मानला जायचा, पण बाळासाहेबांच्या या संपूर्ण हुकुमतीविरुद्ध आणि कार्यपद्धतीविरुद्ध बळवंत मंत्री यांनी हळूहळू आवाज उठवायला सुरुवात केली होती। शिवसेनेची कार्यपद्धती ही हुकुमशाही पद्धतीने नाही तर लोकशाही पद्धतीने या तत्वावर चालली पाहिजे, असं मंत्री यांचं ठाम मत होतं आणि ते तसं वारंवार बोलून दाखवायचे। एके दिवशी दादरच्या छबिलदास शाळेसमोरील वनमाळी हॉलमध्ये एक मोठी सभा होणार होती। या सभेत बळवंत मंत्री जाहीरपणे शिवसेनेत लोकशाही हवी अशी मागणी करणार असल्याची बातमी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कानावर आली होती। बाळासाहेबांच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शब्दाला हे सरळ आव्हान होतं। बळवंत मंत्री यांनी आयोजित केलेल्या या सभेत अचानक प्रचंड गोंधळ घालण्यात आला। प्रकाश अकोलकर यांनी तत्कालीन शिवसेना नेत्यांचा दाखला देऊन लिहितात की हा सर्व गोंधळ बाळासाहेबांच्या मूकसंमतीने सुरू होता। या सभेत बळवंत मंत्री यांना प्रचंड मारहाण करण्यात आली होती। त्यांचे कपडे फाडण्यात आले होते आणि छबिलदास रस्त्यांवरील वनमाळी हॉलपासून ते थेट मार्मिक मासिकाच्या ऑफिसपर्यंत त्यांची जाहीर धिंड काढण्यात आली होती। शेवटी मंत्री यांना आणून बाळासाहेब ठाकरेंच्या पायांवर घालण्यात आलं होतं आणि त्यांनी लेखी माफीनामा दिल्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली होती। असे हे शिवसेनेतले पहिलं बंड अत्यंत आक्रमकपणे मोडून काढण्यात आलं होतं। पहिलं बंड मोडून काढलं तरी बंडाची ठिणगी विझली नव्हती। शिवसेनेच्या इतिहासात बंडू शिंगरे यांचं नाव अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण त्यांनी चक्क मूळ शिवसेनेला पर्याय म्हणून दुसरी शिवसेना काढण्याचं धाडस केलं होतं। 1969 सालच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आले होते, ज्यामध्ये भाई शिंगरे हे एक नाव होतं। या भाई शिंगरे यांचे भाऊ म्हणजेच बंडू शिंगरे मुंबईतील लालबाग परळ हा भाग शिवसेनेचा सर्वात मजबूत बालेकिल्ला मानला जायचा आणि याच भागात बंडू शिंगरे हे अत्यंत निष्ठावान आणि आक्रमक शिवसैनिक म्हणून कार्यरत होते। परंतु प्रकाश अकोलकर यांच्या नोंदीनुसार काळ बदलत गेला आणि शिवसेनेत मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ यासारख्या सुशिक्षित आणि नव्या नेत्याचा प्रभाव वाढू लागला। यामुळे जुने आणि कट्टर कार्यकर्ते असणारे बंडू शिंगरे स्वतःला डावलले गेल्याच्या भावनेतून शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी थेट शिवसेना नावाचा एक वेगळा गट किंवा पक्ष स्थापन केला होता। या बंडाचे आणखी एक मोठे राजकीय कारण सांगितले जाते, ते म्हणजे मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील
पोटनिवडणूक. या मतदारसंघातून कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉम्रेड रोजा देशपांडे या उमेदवार होता, ज्या कम्युनिस्ट नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या होत्या. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रामराव आदिक लढत होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीच आदिक यांना उमेदवारी दिली होती. वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर होती. याच मैत्री खातर बाळासाहेबांनी मध्य मुंबईच्या या महत्त्वाच्या जागेवर शिवसेनेचा कोणताही उमेदवार उभा केला नाही. शिवसेनेने कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या लढाईत पडू नये आणि काँग्रेसला अप्रत्यक्ष मदत करावी ही गोष्ट कट्टर कम्युनिस्ट विरोधी असूनही बंडू शिंगरे यांना अजिबात पटली नाही. याच तीव्र नाराजीतून त्यांनी प्रति शिवसेना काढली. परंतु बाळासाहेब ठाकरेंचा वैयक्तिक करिश्मा आणि लोकप्रियता एवढी अफाट होती की बंडू शिंगरे आणि त्यांची प्रति शिवसेना काळाच्या ओघात पूर्णपणे मागे पडली आणि हे बंडही अपयशी ठरलं. सुरुवातीची दोन बंड ही पक्षाच्या सुरुवातीच्या काळातील आणि स्थानिक पातळीवर होती. मात्र या बंडामुळे शिवसेनेला पहिल्यांदा राज्य पातळीवर सर्वात मोठा आणि दणदणीत झटका बसला. ते बंड पडलं 1991 साली आणि ते केलं होतं छगन भुजबळ यांनी. छगन भुजबळ यांचे बंड हे शिवसेनेच्या इतिहासातील पहिलं सर्वात मोठं आणि संघटित बंड मानलं जातो. 1990च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला विरोधी पक्षनेते पद मिळालं. परंतु बाळासाहेब ठाकरेंनी छगन भुजबळांऐवजी मनोहर जोशी यांची या पदावर निवड केली. या निर्णयामुळे भुजबळ नाराज झाले आणि त्यांनी मंडल आयोगाच्या म्हणजेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बाळासाहेबांच्या भूमिकेचा उघड विरोध केला आणि अखेर 5 डिसेंबर 1991 रोजी भुजबळांनी 18 आमदारांसह बंड करत शिवसेना बी गटाची स्थापना केली, ज्याला नंतर विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली. या बंडामुळे शिवसेनेची आमदार संख्या 52 वरून 34 वर घसरली आणि विरोधी पक्षनेतेपद भाजप नेतेकडे गेलं आणि भुजबळ पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीची सत्ता आल्यानंतर नवी मुंबईचे खंबीर नेते गणेश नाईक यांना मुख्यमंत्री होण्याची आशा होती. मात्र त्यांना केवळ पर्यावरण मंत्रालय दिल्याने ते स्वतःला मुख्य प्रवाहापासून बाजूला सारले गेल्याच्या भावनेतून प्रचंड नाराज झाले. जोपर्यंत युतीची सत्ता होती तोपर्यंत ते पक्षात राहिले. पण 1999 मध्ये सत्ता जाताच त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. नाईक यांनी शरद पवारांच्या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे नवी मुंबई आणि ठाणे पट्ट्यात शिवसेनेच्या ताकदीला मोठा धक्का बसला. शिवसेनेच्या जन्मापासून जोडलेले कट्टर शिवसैनिक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे बाळासाहेबांची सुपुत्र उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केल्यामुळे दुखावले गेले होते. राणेंनी आपल्या नो होल्ड्स बॅर आणि या आत्मचरित्रात आरोप केला आहे की 1999च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी नेत्यांना अंधारात ठेवून 15हून अधिक उमेदवारांची नावं परस्पर बदलली होती. या अंतर्गत वादातून अखेर 2005 मध्ये राणेंनी राजीनामा दिला आणि 3 जुलै 2005 रोजी त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. त्यानंतर त्यांनी 10 समर्थक आमदारांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. आत्तापर्यंत झालेली ही सर्व बंड ही पक्षाला राजकीय किंवा संघटनात्मक पातळीवर फटका देणार होती. मात्र 2006 साली बंड झालेले हे केवळ शिवसेनेला धक्का देणार नव्हतं, तर या बंडाने थेट ठाकरे कुटुंबातच म्हणजेच रक्ताच्या नात्यात कायमची फूट पाडली. हे बंड होतं बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत लाडके आणि हुबेहूब त्यांच्यासारखी शैली लाभलेले त्यांचे पुतणे राज ठाकरे यांचं. कार्याध्यक्षपदाच्या या नव्या रचनेमुळे राज ठाकरे पक्षाच्या दैनंदिन कामापासून आणि महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रक्रियेपासून पूर्णपणे दूर केले जाऊ लागले. 2004च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला आणि या पराभवाचे खापर पक्षांतर्गत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर फोडले जाऊ लागले. दुसरीकडे राज ठाकरेंमधील नाराजीचा कडा आणि आता मर्यादा बाहेर गेला होता. अखेर 2005च्या त्या अखेरीस राज ठाकरेंनी शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र केला. पण राज ठाकरेंच्या बंडाचे वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी भुजबळ किंवा राणेंसारखा इतर कोणत्याही प्रस्थापित पक्षात प्रवेश केला नाही. तर 9 मार्च 2006 रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे या आपल्या स्वतः नवीन पक्षाची स्थापना केली. या बंडामुळे ठाकरे ब्रँड आणि ठाकरे कुटुंब पहिल्यांदा जाहीरपणे एकमेकांसमोर उभे ठाकले गेले होते. आणि आता पुढे आपण वळतोय शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात ताज्या आणि अभूतपूर्व आणि अत्यंत महाभयंकर बंडाकडे. ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांचे बंड. हे बंड आधीच्या सर्व 6 बंडापेक्षा सर्वार्थाने वेगळे आणि ऐतिहासिक ठरले, कारण आधीच्या बंडखोरांनी केवळ पक्ष सोडला होता आणि नवीन पक्ष काढला होता. पण एकनाथ शिंदेंनी थेट मूळ पक्षच आपल्या ताब्यात घेतला.
2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले। एकनाथ शिंदेंच्या दाव्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे शिवसेनेची मूळ विचारधारा आणि बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व धोक्यात आले होते। तसंच शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळणं कठीण झालं होतं। याच कारणास्तव जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी तब्बल 40 समर्थक आमदारांना आणि 12 खासदारांना सोबत घेऊन एका रात्रीत थेट सुरत आणि तिथून गुवाहाटी गाठून बंड पुकारले। या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे हे थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले। हे सर्व प्रकरण केवळ सत्तेपुरतं मर्यादित राहिलं नाही, हे युद्ध सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचलं। निवडणूक आयोगाने सर्व पुरावे आणि लोकप्रतिनिधींचे बहुमत तपासून एकनाथ शिंदे यांच्या गटालाच अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे ऐतिहासिक चिन्ह असलेले धनुष्यबाण ही त्यांना बहाल केले। ज्या ठाकरेंच्या मातोश्री या घरातून शिवसेनेचा जन्म झाला, त्याच ठाकरेंसोबतची शिवसेना कायदेशीररित्या निसटली आणि ती एकनाथ शिंदेंकडे गेली। त्यामुळे हे बंड महाराष्ट्राच्या इतिहासातलं अद्वितीय मानलं जातं। आज पुन्हा एकदा 18 जून रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीला 6 खासदारांनी लावलेली दांडी, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट व्हिडिओ जारी करून सोडलेली साथ आणि ओमराजे निंबाळकर यांनी 20 जूनच्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकालानंतरची संदिग्ध भूमिका पाहता शिवसेना ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एका मोठ्या धक्क्याला सामोरे जावं लागत आहे। बळवंत मंत्री यांच्यापासून सुरू झालेला हा बंडाचा प्रवास आज एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगर पर्यंत येऊन पोहोचलाय। तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेत वारंवार होणाऱ्या या ऐतिहासिक बंडामागे ठाकरे नेतृत्वाची कार्यपद्धती कारणीभूत आहे की सत्ताधाऱ्यांकडून होणारा राजकीय आणि कायदेशीर दबाव याला कारणीभूत आहे? आणि आता उर्वरित 6 खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे या संकटातून पुन्हा पक्षाला उभं करू शकतील का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।